जीनियस मॅथ यूट्यूब चॅनल आणि आपली आता चांगली गट्टी जमली आहे. कारण या चॅनलवर 4थी पासून एमपीएससी पर्यंत, म्हणजे जर आपला विद्यार्थी 4थीला असेल, 5वीला असेल, 8वीला असेल किंवा स्पर्धा परीक्षेची कोणतीही तयारी करत असेल, तर अशा सर्वांसाठी या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता येतो. होय, अगदी खरं आहे. कारण या चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व ट्रिक्स, सर्व प्रकारचे व्हिडिओज, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गेस या सर्व प्रश्नांचा समावेश या चॅनलवर पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी, विद्यार्थ्यांनी गणितामध्ये विशेष लक्ष द्यावं आणि स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळं आपण गणित कोडी नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या गणित कोडी उपक्रमातील आज आपण 18वं कोडं पाहणार आहोत. यापूर्वी एकूण 17 कोडी झालेली आहेत आणि ही सर्व 17 कोडी या चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही यापूर्वीची जर कोडी पाहिली तर नक्कीच तुम्हाला एक वेगळा आनंद आणि कुतूहल आणि गणिताची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. तर पाहूयात आपण आजचं कोड नंबर 18 आणि त्यापूर्वी कोड नंबर 17चं उत्तर सहज आणि सोप्या पद्धतीने लगेच. तर पाहूयात आजची कोडी. कोड क्रमांक 17 असं होतं पहा. तर कोड क्रमांक 17 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 2 झाडं आहेत ए आणि बी नावाची. जर बी नावाच्या झाड म्हणजे ए झाडावरील पक्षी बी झाडावर गेला एक पक्षी, तर दोन्ही झाडावरची पक्ष्यांची संख्या समान होते. पण ए चा पक्षी बी वर जाण्याऐवजी जर बी चा पक्षी ए झाडावर आला असता, बी मधला एक पक्षी ए झाडावर येऊन बसला, तर ए झाडावर पक्ष्यांची संख्या बी च्या दुप्पट होते. तर आपल्याला शोधायचं होतं ए झाडावर किती पक्षी बसले असतील आणि बी झाडावर किती पक्षी बसले असतील. तर याचं उत्तर आहे ए झाडावर 7 पक्षी आणि बी झाडावर 5 पक्षी. आता पहा, पहिल्या कंडिशन नुसार जर ए झाडावरचा पक्षी बी झाडावर गेला असता, तर ए वर झाले असते 6 आणि बी वर झाले असते 6, म्हणजे दोन्ही झाडावर समान पक्षी या ठिकाणी झाले असते. पण जर बी झाडावरून जर पक्षी ए झाडावर आला असता, तर ए झाडावर झाली असती 8 पक्षी आणि बी झाडावर झाली असती 4 पक्षी, म्हणजे 4 च्या दुप्पट 8. तर या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतात की सुरुवातीला ए झाडावर 7 पक्षी आणि बी झाडावर 5 पक्षी होते. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या शिक्षकांनी आणि ज्या पालकांनी या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आता पाहूयात आजचं कोड क्रमांक 18 लगेच. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोड क्रमांक 18, 5 कुलूप आणि 5 चाव्या आहेत आणि तुम्हाला सांगितलं की या 5 चाव्या कोणत्या कुलपाच्या आहेत हे शोधा. आणि तुमचं बॅड लक असं आहे की तुम्ही पहिली चावी घेतलात, पहिल्या कुलपाला लावलात नाही आली, दुसऱ्या कुलपाला लावलात नाही आली, तिसऱ्या कुलपाला लावलात नाही आली, चौथ्या कुलपाला लावलात नाही आली. याचा अर्थ ती चावी 5व्या कुलपाची आहे हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला किती प्रयत्न करावे लागले? 4 प्रयत्न करावे लागले. 4ही प्रयत्न तुमचे फेल गेले. म्हणजे तुमचं दुर्दैव आहे, बॅड लक. तुम्ही घेतलेली चावी शेवटच्या कुलपाचीच होती. पुन्हा तुम्ही दुसरी चावी घेतलात, पुन्हा ट्राय केलात, पहिल्याला नाही आली, दुसऱ्याला नाही आली, तिसऱ्याला नाही आली, तुम्ही म्हणू शकलात की चौथ्याला आहे. मग असं किती प्रयत्न करावे लागतील, म्हणजे किती कुलपामध्ये चाव्या आपल्याला घालून पाहाव्या लागतील, तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे 5 कुलूप आणि ह्या त्यांच्या 5 चाव्या आहेत. तर आपल्याला हे शोधायचे की किती प्रयत्न. जसं की पहिल्या वेळेस तुम्हाला 4 वेळेस ट्राय करावं लागलं होतं, दुसऱ्या वेळेस पुन्हा 3 वेळेस ट्राय करावं लागलं, तर असे किती प्रयत्न केलेस. आता मी निम्म उत्तर तर तुम्हाला आत्ताच सांगितलंय. तर असे कमीत कमी किती प्रयत्न केल्यानंतर आपल्याला कळेल की 5 कुलपाच्या चाव्या या आहेत. तर लवकरात लवकर आपण उत्तर कमेंट्स करू शकतात. भेटूया लवकरच पुढील नवीन कोड्यासह.